लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. वसवात्याचं सगळं सत्य समोर आणल्यानंतर नंदिनी बाबांकडे जाते आणि म्हणते, बाबा, रागाच्या भरात मी एखादा शब्द वाईट बोलून गेले असेल तर सॉरी, मला माफ करा. माझी तशी अजिबात इच्छा नव्हती, पण मी खोटं बोलत नव्हते. आपली पिऊ सुद्धा खोटं बोलत नव्हती. या वसवात्या खोटारड्या होत्या. त्यांनी सगळं खोटं केलं. त्यांनीच दीपकला सांगून मला लग्नातून किडनॅप केलं आणि आज हा दिवस आपल्याला भेटतोय. मी खोटं बोलत नव्हते बाबा, मी खरी होते बाबा, मी खरी होते. असं म्हणून नंदिनी विक्रम बाबांसमोर हात जोडून उभी असते. तेव्हा तिच्या डोळ्यात खूप पाणी असतं. तिला बघून विक्रमला सगळ्या पाठीमागच्या गोष्टी आठवू लागतात की कसं त्याने नंदिनीवर अविश्वास दाखवून वसवात्यावर विश्वास दाखवत नंदिनीला नको नको ते बोललेलं असतं. तो तिला मायेने जवळ घेतो आणि शांत व्हायला सांगतो आणि वसवात्याकडे जात म्हणतो, आज तू सगळी हद्द पार केलीस. माझी ताई, माझी बहीण म्हणून मला लाज वाटते तुझी. आजपासून तुझा आणि माझा काही संबंध नाही. कालपर्यंत तू माझी बहीण होतीस, पण आज तू मेलीस माझ्यासाठी. मला तुझ्याकडून काहीही नकोय, अगदी ही राखी सुद्धा नकोय. मला म्हणत होतीस ना की गाठ का सैल झालीये म्हणून, कारण ती बांधताना तुझ्या मनातच काळं होतं, म्हणून या राखीची गाठही सैल झाली आहे. असं म्हणून विक्रम ती राखी फरशीवर फेकून देतात.